जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात 1,000नं वाढ तर चांदीच्या भावात 3,000 रुपयांची वाढ। मुंबई पोलिसांना धमकीचा फोन। दादरमधल्या मॅकडॉनल्डमध्ये स्फोटाची धमकी। धमकीच्या फोननंतर पोलिसांकडून तपास। नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान साहित्याचं वाटप करण्यास सुरुवात। धुळे मतदारसंघात उद्या भाजप विरुद्ध काँग्रेस सामना रंगणार। सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्छाव यांच्यात थेट लढत। वादग्रस्त साई रिसॉर्टचा तिसरा मजला अखेर जमीनदोस्त। कोर्टानं ठरवला होता तिसरा मजला बेकायदेशीर। आता 2 जून पासून वारकऱ्यांना थेट विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येणार। वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अहमदनगरमध्ये कांद्याच्या दरात 500 रुपयांची वाढ। शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा। पैठणमधील जायकवाडी प्रकल्पात केवळ 6% जलसाठा शिल्लक। जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावानं गाठला तळ। केवळ 2.5% साठा शिल्लक। जुन्या शहरातील 14 वॉर्डांवर जलसंकट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 वर्षांपासून 7 गर्भपाताची रॅकेट्स। आतापर्यंत 10 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश। छत्रपती संभाजीनगरमध्ये पळून जाऊन लग्न केल्यानं आई आणि भावाकडून मुलीची हत्या। 3 वर्षांनंतर न्यायालयानं दोघांनाही सुनावली जन्मठेपेची शिक्षा। पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये कारची मोटरसायकल आणि इतर वाहनांना धडक। अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू। गोंदिया जिल्ह्यात अद्यापही 24,71,000 क्विंटल धान गोदामात पडून। करारनामा केलेल्या 32 राईस मिलर यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस। कारवाईचे निर्देश। सटाण्यातील शेतकऱ्यांच्या अंगणात ठेवलेल्या कांद्यातून 45 क्विंटल कांद्याची चोरी। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यामध्ये ठेकेदाराचा अजब कारभार। ड्रेनेजवरतीच बांधला डांबरी रस्ता। ट्रकचं चाक रुतल्यानं प्रकार आला समोर। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दादरमधील पिक्सी सलूननं लढवली भन्नाट शक्कल। मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नागरिकांना देणार विशेष डिस्काउंट। तामिळनाडूमध्ये वैकसी विस्कम महोत्सवाला सुरुवात। 10 दिवसांच्या उत्सवात निघणार भव्य मिरवणुका।